नमस्कार मित्रहो, आज आपण महाराष्ट्रातील 2005च्या बॅचचे एक IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत तर त्यांच्याकडून खरोखरच अनेक तरुणांना प्रेरणा घेण्यासारखे आहे। तुकाराम मुंडे साहेब हे 2005च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। 2005 पासून आतापर्यंत त्यांना 21 वर्ष त्यांच्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत। या 21 वर्षामध्ये आतापर्यंत त्यांच्या 25 वेळा बदल्या झालेल्या आहेत। त्यांनी नाशिक, नागपूर, नवी मुंबई अशा सगळ्याच ठिकाणी काम केलेले आहे। पण प्रत्येक ठिकाणी जिथे जातात तिथे ते आपल्या कामाची छाप सोडतात आणि जे काही समाजामध्ये चुकीचे काम करणारे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये तुकाराम मुंडेची एक प्रकारे भास्ती तयार होऊन जाते। तर या सिस्टीममध्ये हे असं इमानदारीनं आणि कर्तव्यदक्ष काम करणं एवढं सोपं नाही आहे। तुम्ही जर बघितलं तर आपली ही जी सिस्टीम आहे ती पूर्ण भ्रष्टाचारानं जणू काही एक पूर्ण भ्रष्टाचारानं पेरलेली आहे। आता तुम्ही बघितलं की हा भ्रष्टाचार हा राजकीय नेते पार्ट्या इथून सुरुवात होते आणि राजकीय नेत्यांच्या दबावाखाली असं प्रामाणिकपणे काम करणं एवढं शक्य राहत नाही। त्याच्यामुळे आपल्यासारख्या जनतेने अशा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे, कारण की हे आपल्या जनतेचं भाग्य आहे की ते आपल्याला असे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळालेले आहेत। आत्ता त्यांची जे पोस्टिंग आहे ते अन्न आणि औषधी विभागामध्ये आहे। तर मागील काही महिन्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणात जे काही आपण अन्न आणि औषधी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये लोकांना मेडिसिन असेल किंवा अन्नामध्ये जे काही पॅकेटयुक्त खाद्यपदार्थ येतात याच्यामध्ये जे काही भेसळ करतात त्यांची बरीच प्रकरणं त्यांनी उघडी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जो आरोग्याला धोका असतो असे अन्न खाल्ल्यामुळे तर तशा लोकांना एक प्रकारे बरीच मोठी धास्ती मिळालेली आहे। असं कर्तव्यदक्ष अधिकारी हे सहजासहजी कुठेही तयार होत नाही। याच्यामागे त्यांच्या आईवडिलांचे चांगले संस्कार असल्यामुळे आज आपल्याला ते लाभलेले आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक नवतरुणांनी किंवा भविष्यात जे काही IAS IPS अधिकारी होणार आहेत त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे। कल्पना करा की अशा प्रकारे जर महाराष्ट्रात बरेच ब्युरोक्रेट्स तयार झाले तर ही जी आपली सरकारी यंत्रणा आहे ती किती छान प्रकारे चालू शकतं। आणि मला म्हणायचं आहे की तुकाराम मुंडे हे खरोखरच एक वाखाणण्याजोगं काम करत आहे आणि त्यांनी असं सतत काम करत राहावं। पण एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर बिकट परिस्थिती किंवा त्यांना संकटाचा सामना करावा लागेल अशा वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा अशा चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट येतो तेव्हा सरकारकडून अपेक्षा न करता आपल्यासारख्या सामान्य जनतेने त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे।